नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कमळीने कॉलेजमध्ये एक प्रोग्राम आहे, त्याचं इन्व्हिटेशन ती कौशिकीला देण्यासाठी कौशिकीच्या ऑफिसमध्ये आलेली आहे. तर तिथे आल्यानंतर कमळी इन्व्हिटेशन देते, कौशिकी आलेली आहे. पण इकडे आता त्या कार्यक्रमात ड्रग्ज पोचवायचे आहेत हे काम युवराजला दिलेलं आहे आणि युवराज आणि कामिनी दोघं मिळून त्या कार्यक्रमामध्ये ड्रग्ज पोहोचवण्याचं काम करणार आहे. तर कमळी त्यांचा डाव कसा उधळून लावणार आहे, कमळीला तारिणी कशा पद्धतीने हे सगळं सांगते, त्याचबरोबर बंड्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नक्की कोणता व्हिडिओ दाखवतोय, बंड्या पोलिसांना कशी मदत करतोय आणि ते पाहून धक्का बसलेला आहे ते म्हणजे अन्नपूर्णा मॅडमना. हे सगळं काय घडतंय आणि त्यातून कमळी अन्नपूर्णाचा जीव वाचवून कामिनीची कशी वाट लावते, तिचं मुस्काड कसं फोडते ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे अनिकाची मस्ती काही जिरलेली नाही. एवढं पोलिसांनी चौकशीसाठी घेतलेलं आहे ताब्यात, तरीही अनिका मात्र मस्तीतच बोलत आहे. ती कौशिकीच्या समोर उभी आहे आणि कौशिकीला म्हणत आहे की तुझं नाव, तुझं चॅनल मी बंद पाडणार आहे आणि बघ त्यांचीच न्यूज करते. खरं तर अनिकाला मराठी शब्दही नीट बोलता येत नसतात, तिला अर्थही कळत नसतो आणि ती आता कौशिकीला बोलत आहे, दम देत आहे. तेव्हा कौशिकी म्हणते की या सगळ्यामध्ये तू सामील होती, हे बघ मी जगाच्या समोर आणणार आणि माझ्याच न्यूज चॅनलवरून ती न्यूज सगळ्या जगभरात पसरवणार आहे, एवढं लक्षात ठेव. कौशिकीने सुद्धा अनिकाला चांगलाच दम भरलेला आहे. तर इकडे कमळी जी आहे ती कौशिकीच्या ऑफिसमध्ये आलेली असते. आता कमळी आणि कौशिकी या दोघींमध्ये एक बॉन्ड तयार झालेला आहे आणि ती कौशिकीच्या ऑफिसमध्ये आलेली आहे. त्यानंतर कौशिकीला सांगते की कॉलेजमध्ये कर्तबगार महिलांचा सत्कार समारंभ ठेवलेला आहे, तर त्या सगळ्यामध्ये तुम्हाला इन्व्हिटेशन आहे. आता कॉलेजमध्ये एवढा मोठा सोहळा होणार आहे, आत्तापर्यंत शिकून गेलेल्या बऱ्याच महिला त्याच्यामध्ये असणार आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये नयनतारा सुद्धा येणार आहे. नयनतारा सुद्धा अन्नपूर्णा कॉलेजची स्टुडंट आहे. ती सुद्धा तिच्या बिझनेसमध्ये तिने जे काही यश संपादन केलेलं आहे ती सुद्धा एक कर्तबगार आहे, त्यामुळे तिला सुद्धा इन्व्हिटेशन दिलं जाणार आहे आणि इकडे कौशिकीला सुद्धा इन्व्हिटेशन मिळालेलं आहे. तर आता युवराजला लगेच त्याचा जो बॉस आहे त्याने फोन केलेला आहे आणि त्याने सांगितलेलं आहे की त्या कार्यक्रमामध्ये ड्रग्ज पोहोचवायचे आहेत. इकडे युवराज आणि कामिनी यांचा प्लॅन सुरू झालेला आहे की एकाच वेळी त्या दोघींना उद्ध्वस्त करायचं आहे, दोघींना संपवायचं आहे, असं त्या दोघांनीही प्लॅन केलेला असतो. आणि नेमकं केडी आणि तारिणी दोघंही त्या दोघांवरती बारीक लक्ष ठेवून आहेत, कारण युवराजचं नक्की काय चालू आहे हे तारिणीला तर शोधून काढायचंच आहे. आणि म्हणूनच तारिणीने इकडे जो काही प्लॅन केलेला असतो त्या पद्धतीने तारिणीने त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवायला सांगितले, केडीलाही सांगितले आणि स्वतःही त्या गोष्टी अगदी इकडे मनापासून करत आहे, कारण तारिणीचं ते पॅशन आहे, कुणावरही अन्याय होऊ द्यायचा नाही एवढं तारिणीने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळं तारिणी ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करत आहे आणि मग तारिणीला कळतं की आता अन्नपूर्णा आणि कौशिकी मॅडम या दोघींच्याही जीवाला धोका आहे. त्या क्षणी तारिणीने कमळीची भेट घेतलेली आहे. कमळीला सांगितले की तू कॉलेजमध्ये जो काही प्रोग्राम ठेवलेला आहे त्या प्रोग्राममध्ये राडा होणार आहे आणि तो राडा केला जाणार आहे, त्यामुळं आपल्याला अलर्ट राहिलं पाहिजे. त्याचबरोबर टीम तारिणी सुद्धा आहे आणि टीम तारिणीला सुद्धा अलर्ट राहायला सांगितलेलं आहे. टीम तारिणी सज्ज झालेली आहे त्या दिवशीसाठी. त्याचबरोबर कमळीलाही इकडे सांगितलंय तुम्हीही सगळे अलर्ट राहायचं आहे, काहीही करून आपल्याला त्या दिवशी ड्रग सप्लाय करणारे जे कोणी आहेत त्यांना आपल्याला ताब्यात घ्यायचं आहे, हे सगळं ठरलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कमळी आणि तारिणी दोघीही मिळून एक प्लॅन बनवत आहेत. तर इकडे केडीने बंड्याला सांगितलेलं असतं, ती जी कोण काही गँग आहे, ते जे टोळकं आहे ते कोपऱ्यात बसून तिथं दिवसभर धूर सोडत असतं, त्या टोळक्यावरती बारीक लक्ष ठेवायचं आहे. आणि बंड्या बरोबर कॅन्टीनमध्ये जे टोळकं येतं त्यांच्याकडे बारीक लक्ष ठेवत असतो. नक्की ते कोण असतात, कुठे जातात, काय करतात याबद्दलची माहिती बंड्या घेत असतो. तारिणीने आता कमळीला सांगितलेलं आहे आपल्याला खूप अलर्ट राहायचं आहे. कौशिकी मॅडम आणि अन्नपूर्णा मॅडम या दोघींचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे, त्यांच्या दोघींच्याही जीवाला काहीही होता कामा नये हे लक्षात घे. त्यामुळे आपल्याला त्यांच्या दोघींचाही जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर कमळी म्हणत असते की आपण नेहमी सत्याच्या मार्गाने चालत आहे आणि त्याचबरोबर कॉलेजचीही बदनामी होता कामा नये हे कमळीच्या डोक्यात आहे, कारण कॉलेजची बदनामी झाली तर अन्नपूर्णा मॅडमना किती वाईट वाटेल. अन्नपूर्णा मॅडम ज्या आहेत त्या नेहमी सत्याच्या मार्गाने आहेत. एवढं अनेकाने कारस्थान केलेलं असलं तरीही त्या अनेकाला सुद्धा सोडत नाही आहेत
अनिकावरती सुद्धा तेवढी ॲक्शन घ्यायची तयारी त्यांची असते. मग आता हे सगळं जे घडत आहे त्याबद्दल काय करायचं? त्यामुळं अन्नपूर्णा मॅडमना, अन्नपूर्णा आजीला कोणताही त्रास होता कामा नये यासाठी कमळीची धावपळ सुरू आहे. कमळी, निंगी, बंड्या, ऋषी त्याचबरोबर प्राजू हे सगळेजण आता एकत्र आलेले आहेत. तर कमळीने आता अन्नपूर्णा आणि कौशिकी या दोघींचीही भेट घेतलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की असा या लोकांचा प्लॅन ठरलेला आहे आणि त्या प्लॅनप्रमाणे गोष्टी होणार आहेत. त्या प्लॅनप्रमाणे त्यांनी हे सगळं करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळं आता आपल्याला अलर्ट राहावं लागणार आहे. आणि मग कमळी त्याचबरोबर सगळं नियोजन कमळीकडे आहे. कमळी कॉलेजची GS आहे. त्यामुळं कमळीला अडकवण्याचा हा त्या लोकांचा जो प्लॅन आहे. अनिकासुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहे, कारण अनिकाची आजी, तिची ग्रॅनी जी आहे तिला खूपच सपोर्ट करते हे तर आपल्याला माहिती आहे. सत्याच्या बाजूने आवाज उठवणारी कौशिकी जी आहे तिचा सत्कार करण्याचं इकडे अन्नपूर्णाने ठरवलेलं आहे. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता कौशिकी खांडेकर जी आहे तिचा सत्कार होणार आहे आणि ही गोष्ट कामिनीला अजिबात आवडलेली नाही. तर इकडे बंड्या आणि केड्या दोघंही बोलत आहेत, म्हणजेच केदार त्याला विचारत आहे. त्या प्रश्नांची उत्तरं बंड्याने दिलेली आहेत आणि बंड्याने जो काही पद्धतीने व्हिडिओ बनवलेला आहे त्या पोरांचा ते घेऊन आता बंड्या, केडी त्याचबरोबर ऋषी हे सगळेजण पोलीस स्टेशनमध्ये आलेले. तेव्हा अन्नपूर्णा तिथं आलेले आहे. त्यांनी जो प्लॅन केलेला आहे तो प्लॅन आता इकडे कमळीला सुद्धा समजलेला आहे. केडीचं बारीक लक्ष आहे कॉलेजमध्ये ज्या हालचाली होत आहेत त्यासाठी टीम तारिणी जी आहे त्यांना हे काम दिलेलं आहे. आणि मग केडी तारिणीला येऊन सांगू लागतो की मी कोणाला तरी कॉलेजमध्ये जाताना पाहिलेलं आहे. खरं तर कॉलेजमध्ये ड्रग्ज ठेवणारी व्यक्ती ही युवराज आहे आणि युवराज कॉलेजमध्ये गेलेला असतो. आणि नेमकी कमळी पण या दोघांच्या मागे फिरत आहे. ही दोघं नक्की कुठं चालले, त्यांचं काय चाललंय हे कमळीच्याही डोक्यात सुरू आहे. म्हणून कमळी पण या दोघांच्या मागे मागे फिरत आहे. हे कुठं जात आहेत म्हणून कमळीला प्रश्न पडलेला असतो. आणि इकडे मात्र आता बंड्या, ऋषी त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये हे सगळं सांगितल्यानंतर अन्नपूर्णा मॅडम तिथं आहेत. त्यांना तर धक्का बसलेला आहे, कारण इकडे आता जो प्लॅन केलेला आहे तो या कामिनी आणि युवराजने केलेला आहे. कारण त्या दोघांनी ठरवलेला आहे हा कार्यक्रम म्हणजेच एक सुवर्ण संधी आहे त्या दोघींना एकाच वेळी संपवायची. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारायचे असतील तर हीच आपल्यासाठी संधी आहे असं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि नेमकं आता तो ड्रग्ज सप्लाय करणारा हा युवराज आहे हे आपल्या कमळीने पाहिलेला आहे. कारण युवराज तिथे ड्रग्ज ठेवायला गेलेला असतो आणि कमळीने त्याला रंगे हात पकडलेला आहे. परंतु इकडे तारिणी आणि केडी तिच्या मदतीला कसे येणार हे आपण पाहणार आहोत. तर ऐन कार्यक्रमाच्या दिवशी सगळी तयारी झालेली असते. कामिनी आणि युवराज या दोघांना कमळी एकत्र पाहते आणि त्यांनी अन्नपूर्णाला उद्ध्वस्त करण्याचा जो प्लॅन केलेला असतो तो कमळीच्या समोर आलेला असतो. आणि कमळी मात्र जाम भडकलेली असते. त्या क्षणी तिने कामिनीचं थोबाड फोडायला पण मागं पुढं बघितलेलं नाही, कारण अन्नपूर्णा मॅडमच्या विरोधात कारस्थान करणारी ही कामिनी आहे हे कमळी आणि तारिणीला समजलेलं आहे. या सगळ्यामध्ये बंड्या, केदार त्याचबरोबर ऋषी, कौशिकी या सगळ्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आणि कमळीने मात्र कामिनीची वाट लावलेली आहे, कारण कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत तिने कामिनीला तिथे जाऊ दिलेलं नाही. तिचा बंदोबस्त करून टाकलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.